राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीकडून पुणे येथील सरकारी महत्त्वाच्या जमिनीची अवघ्या 300 कोटी रुपयात खरेदी करण्यात आली असून त्या जमिनीची वास्तविक बाजारभाव किंमत सुमारे 1800 कोटी रुपये असल्याचा गंभीर आरोप करत मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रकरणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानुसार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले। अजित पवार मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद, महारवती जमीन लाटणाऱ्या अजित पवारांचं, महारवती जमीन बळकावणाऱ्या अजित पवारांचं। यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजा कदम, शहराध्यक्ष उमेश सुरते आदींसह प्रमुख भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घेऊन पारदर्शक तपास करावा अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे यांनी केली। आज या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मुंडवा या ठिकाणी असलेली जमीन, महारत्नाच्या नावाने असलेली जमीन, 1800 कोटीची जमीन जवळजवळ 300 कोटी रुपयामध्ये त्यांनी या ठिकाणी गिळली आणि ती ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रामधून आदरणीय आमच्या संघटनेचे नेते चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार बाबा ह्या अशा पद्धतीनं आपल्या महारवतनी जमीन लाटत आहेत, त्यांना कुठेतरी या ठिकाणी आळा घालण्यासाठी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे, केलं पाहिजे। कमीत कमी त्यांची जागा या ठिकाणी दाखवून देण्यासाठी आणि आमच्या आजपर्यंत घेतलेल्या ज्या जमिनी आहेत, महारवतनी जमीन असतील, इनामी जमीन असतील, गायरान जमीन असतील किंवा या ठिकाणी दिलेल्या फॉरेस्टच्या जमीन असतील, ह्या जमिनी बळकवण्याचं काम ही महाराष्ट्राची असलेली धनदानगी उद्योगपती, व्यापारी या सर्वांनी या ठिकाणी गिळंकृत केलेलं आहे। तेव्हा त्या जमिनी आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाव्यात अशी या ठिकाणी आमच्या आमदार खासदार हांडोरे साहेबांची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन आमच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने केलेलं आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या जमिनी जर परत नाही मिळाल्या आणि अशा पद्धतीचे प्रकार वाढत असतील तर या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना आजच्या प्रमाणे रोजच या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। 70,000 कोटीचा घोटाळा केला असला तरी सुद्धा त्याला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्वच्छ करून घेतले त्यांच्या मशीनमध्ये आणि किती जरी वरलं काय जरी केलं त्याचा काही फायदा होणार नाही। त्यांची आता सध्या 70,000 कोटीची फाईल ठेवलेली आहे। अजितदादा जर वळवळ केली की परत या ठिकाणी काढणार आहेत, त्यामुळे अजितदादा वाचणार आहेत असं कोणीही समजू नये आणि अजितदादांनी केलेलं पाप आहे किंवा ती 70,000 घोटाळे ही महाराष्ट्रातल्या लहान लहान पोरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं आहे।